शिरपूर तालुक्यातील वरवाडे येथे लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या श्री गणेश मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 30 जून ते 4 जुलै 2026 या कालावधीत अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला। 5 दिवस चाललेल्या या सोहळ्यात विविध धार्मिक विधी, भव्य कलश यात्रा, मूर्ती मिरवणूक, भजन कीर्तन आणि महाआरतीमुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले। सोहळ्याची सुरुवात दिनांक 30 जून रोजी प्रतिष्ठाचार्य आचार्य महेंद्र शास्त्री भोपालकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। यावेळी 5 यजमान जोडप्यांच्या हस्ते मुंडन संस्कार, प्रायश्चित्त संकल्प, सर्वौषधी स्नान आदी विधी पार पडलेत। त्यानंतर श्री म्हाळसादेवी मंदिरापासून संपूर्ण गावातून भव्य कलश यात्रा काढण्यात आली। मंत्रोच्चारात अग्निप्रवेश, पीठस्थापना आणि पूजन करून 5 दिवसीय सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला। दिनांक 3 जुलै रोजी सायंकाळी श्री गणेश, रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली। संत सावतामाळी भजनी मंडळ, हरिपाठ महिला मंडळ वरवाडे, गायत्री कॉलनी दुर्गामाता महिला भजनी मंडळ शिरपूर तसेच ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर गणेशमय झाला। गावातील प्रत्येक गल्लीमध्ये रांगोळ्या, गुढ्या आणि आरत्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले। रात्री आयोजित भजन संमेलनात नंदुरबार जिल्ह्यातील काकर्दे तसेच शिरपूर तालुक्यातील वाठोडा, जातोडा, सावळदे, बाळदे, साकवद, बाबुर्दे, दहिवद, शिंगावे, आमोदा आणि शिरपूर शहरातील विविध भजनी मंडळांनी अभंग, भावगीते आणि गवळणी सादर करून उपस्थितांची मने जिंकलीत। या भक्ती सोहळ्यामुळे वरवाडे गावात वारकरी संप्रदायाच्या मेळाव्याचे वातावरण निर्माण झाले होते। दिनांक 4 जुलै रोजी आचार्य महेंद्र शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली महंत सतीशदास भोंगे महाराज, माजी नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन अमरीशभाई पटेल, केतकीबेन मुकेश पटेल, भूपेशभाई पटेल, सौ कृतीबेन भूपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, गोपाल भंडारी, काशीनाथ माळी, वासुदेव देवरे, आशा भालेराव माळी, वर्षा रवींद्र माळी, चंद्रकला संतोष माळी, भागवताचार्य प्रमोद भोंगे महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्री गणेश, रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी अभ्यंग स्नान, होमपूजन, जलाभिषेक, जलाधिवास, अन्नाधिवास, फलाधिवास, कलश व ध्वजस्थापना, संकल्प मूर्ती, नैवेद्य आणि महाआरती असे विविध धार्मिक विधी पार पडले। आचार्य महेंद्र शास्त्री महाराज व मान्यवरांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, तरुण मंडळी आणि सर्व गणेश भक्तांचे विशेष सहकार्य लाभले। लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या श्री गणेश मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेमुळे वरवाडे गावासाठी हा सोहळा ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरला। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर।